आज आपण गव्हाच्या पिठाचा कोथिंबीर घालून मस्त असा कुरकुरीत नाश्ता कसा करायचा ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी हा नाश्ता कुरकुरीत होतो आणि खायला खूप चविष्ट लागतो। सर्वजण आवडीने खातील। एकदा जर बनवला तर तुम्ही हा नाश्ता नेहमीच बनवून खाल, इतका चविष्ट लागतो। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अशी खुसखुशीत कुरकुरीत रेसिपी करायला सुरुवात करूयात। इथं मी अर्धी जुडी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे। तर ही कोथिंबीर छान अशी निसून धुवून घ्यायची आहे। नंतर एका सुती कापडावर टाकून कोरडी करून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। आणि ही कोथिंबीर मस्त आपल्याला चिरून घ्यायची आहे। तर ही कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे, तर जाड चिरायची नाही, म्हणजे एकदम बारीक चिरायची। तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त बारीक चिरून घ्यायची आहे। तर ही अशी कोथिंबीर आपण पूर्ण चिरून घेऊयात। तुम्ही याला सांबार पण म्हणू शकता, आमच्याकडे आम्ही याला सांबारच म्हणतो। तर विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी याला सांबार म्हणतात, तर बरेच ठिकाणी कोथिंबीर पण म्हणतात। तर ही आपल्याला कोथिंबीर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। मस्त बारीक चिरून घेतली आणि प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे। तर गव्हाचं पीठ टाकल्यामुळे ही रेसिपी खूप छान होते। आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 वाटी रवा पण टाकायचा आहे। तर मी इथे 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 माप तेल टाकून घ्यायचं आहे। तेल जास्त वापरायचं नाही। 1 चमचा जिरं टाकायचं आणि 1 चमचा लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। हे छान भाजून घ्यायचं आहे। तर लसूण थोडा भाजल्यावर यामध्ये 2 चम्मच तीळ टाकायचे आहे। यामध्ये तीळ टाकून मस्त भाजून घ्यायचे आहेत। तिळामुळे आपली ही रेसिपी आणखीन चविष्ट लागते आणि दिसायला पण ते तीळ त्यामध्ये खूप छान दिसतात। इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा ठेचून घेतलेल्या आहे। ह्या मिरच्या जास्त तिखट नाही, तिखट असल्यास थोड्या कमी टाकायच्या, म्हणजे जास्त तिखट होणार नाही, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर मी इथं 1 छोटा चमचा लाल तिखट पण टाकून घेतलेला आहे। तर हे पण मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्या वाटीने मी इथे 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आणि या पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तर बघू शकता छान उकळी आलेली आहे पाण्याला आणि यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकल्यावर थोडं याला मिक्स करून घ्यायचं आणि आणखी थोडंसं याला उकळून घ्यायचं आहे, म्हणजे याचं पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे। पाणी छान गरम झालेलं आहे। त्यामध्येच आपल्याला हा थोडा थोडा रवा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। रव्याच्या गाठी होणार नाही अशा पद्धतीने हा थोडा थोडा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। जसा आपण उपमा बनवतो त्या पद्धतीने हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ पण टाकायचं आहे। तर गव्हाचं पीठ थोडं थोडं टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं। तर आधी गव्हाचं पीठ टाकलं तर ते गिठुळ्या होऊ शकतात, त्यामुळे गव्हाचं पीठ नंतर टाकायचं। सुरुवातीला रवा टाकून मिक्स करून घ्यायचा आणि नंतर गव्हाचं पीठ टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण आपलं हे पीठ बघू शकता ओलसर झालेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण पण आपलं व्यवस्थित झालेलं आहे, कमी जास्त झालं नाही। त्यामुळे मोजून पाणी टाकायचं। अंदाजी पाणी टाकलं तर आपलं हे पातळ होऊ शकतं किंवा घट्ट होऊ शकतं। तर बघू शकता पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। तर हे पीठ आपलं छान असं वाफवल्या गेलेलं आहे, छान शिजलं आहे। तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊ। थंड झाल्यावर आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहे। तर आता हे थंड झालेलं आहे, तर आपण याचे गोळे करून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराचे गोळे बनवायचे त्या आकाराचे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता। तर मी इथे चापट असे करून घेतलेले आहेत। तर हे आपल्याला अगदी वड्याप्रमाणे करून घ्यायचं आहे।
किंवा तुम्ही गोल याचे गोळे बनवून घेऊ शकता। तर बघू शकता इथं मी असे वडे बनवून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व वडे करून घ्यायचे आहेत। आपण कोथिंबीर वडी बनवतो त्यापेक्षाही अगदी सोपी पद्धत आहे हे वडे बनवायची आणि खायला पण खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने पूर्ण वडे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता मस्त असे पूर्ण वडे मी बनवून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर मी इथे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। सुरुवातीला तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये हे वडे तळून घ्यायचे आहे आणि नंतर मध्यम गॅस ठेवायचा आहे, म्हणजे ते आतून पण छान शिजल्या जातात आणि वरून पण मस्त असे कुरकुरीत होतात। तर असे मध्यम गॅसवर हे वडे छान तळून घ्यायचे आहेत। तर अगदी लालसर किंवा ब्राऊन रंगावर मस्त असे तळून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथं मस्त आपले हे वडे तळून झालेले आहेत। तर काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। तर हे वडे अगदी कुरकुरीत होतात। तर बघू शकता इथे पूर्ण वडे आपले तळून झालेले आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला तर खूपच चविष्ट लागतात। तर अशा पद्धतीने तुम्ही वडे करून खाऊ शकता। तर बघा एकदम सोपी पद्धत आहे वडे बनवण्याची। ही कोथिंबीर वडीपेक्षाही सोपी पद्धत आहे। अगदी चविष्ट कुरकुरीत खमंग असे हे आपले वडे तयार झालेले आहेत। असेच वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।